नमस्कार. महाराष्ट्र माझ्यामधून मी अलका देवरे आपणास आज PMFME या स्कीमबद्दल माहिती सांगणार आहे. ही योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया अशी योजना असून केंद्र सरकारने 2020पासून ही स्कीम सुरुवात केलेली आहे. यामध्ये कर्ज, अनुदान, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन आपल्याला अन्न प्रक्रियेच्या उद्योगांसाठी दिले जाते. याचा मुख्य उद्देश आहे असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगांना फॉर्म्युलायझेशन बनवणे आणि नवीन व जुने उद्योग आधुनिकीकरण करणे, रोजगार निर्मिती वाढवणे हा असून यामध्ये पात्रता किमान वय वर्ष 18 आणि सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये जास्तीत जास्त 10 लोकांना कामगारांना वेतन दिलं गेलं पाहिजे, कामगारांची नियुक्ती झाली पाहिजे. यामध्ये पात्र असलेले उद्योग SHG ग्रुप, FPO, सहकारी संस्था, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यासुद्धा त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. एका कुटुंबातून एकाच व्यक्तीने अर्ज केला पाहिजे. कर्ज, अनुदान 35% सबसिडी सरसकट आहे. जास्तीत जास्त 10 लाखापर्यंतची सबसिडी दिली जाते. उर्वरित रक्कम ही बँक कर्ज स्वरूपात दिली जाते. यामध्ये अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत जे फक्त आणि फक्त अन्न प्रक्रिया, जेणेकरून आपल्याकडनं जे उत्पादन केलं जातं त्याचा उपयोग हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या योग्य आरोग्यासाठी उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं अन्न मिलेट बेस असेल, मग फळ प्रक्रिया उद्योग असेल, बेकरी असेल, काजू उत्पादन असेल, दुधापासून प्रोसेस केलेले उत्पन्न असेल, तेल असेल, डाळ असेल आणि बरेचसे अन्न, पशुधन असेल, पशुखाद्य असेल किंवा माशांसाठीचं अन्न असेल जे आपण खातो आणि ज्याची प्रक्रिया करून त्याचा उद्योग आपण केला पाहिजे, उभारला पाहिजे, त्याला पॅकेजिंग केलं पाहिजे, उत्कृष्ट ब्रँडिंग केलं पाहिजे. तसेच त्याला रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. उद्यम आधार आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उद्योग सुरू झाल्यानंतर करणं गरजेचं आहे. असे उद्योग मसाले, पिठं असतील रेडीमेड किंवा रेडीमेड भाकऱ्या, रेडीमेड इन्स्टंट पदार्थ, असे अनेक प्रकारचे घटक जे फक्त आणि फक्त अन्नपदार्थ आहेत जे खाण्यासाठी उपयुक्त होतात, ह्यातूनच चांगली निर्मिती करणार असतील तर अशा उद्योगांनी सहभागी होऊ शकतं. यामध्ये तुम्ही घटक वैयक्तिक उद्योग करणारी व्यक्तीसुद्धा चालू शकते. SHG गट असेल, बचत गट असतील तर ते सुद्धा सीड कॅपिटल किंवा कर्ज प्रक्रियेमध्ये मोठा उद्योग उभारणी करण्याकरता यातून ते लोन घेऊ शकता. ब्रँडिंग आणि मार्केटिंग करता 50% अर्थसहाय्य वेगळं केलं जातं. कॉमन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्हाला 1 करोड ते 2 करोडपर्यंतची संधी त्यामध्ये उपलब्ध आहे आणि ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंटचं ह्यामधून तुम्हाला मदत केली जाते. प्रशिक्षण पूर्ण करावायचे आहे जे तुमचं लोन पास अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्ही स्वतः त्याचं एक प्रशिक्षण पण घेणं गरजेचं आहे. यामध्ये खास करून एक ODOP म्हणजे एक जिल्हा एक उत्पादन असा एक त्यामधून तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. जसं उदाहरणार्थ रत्नागिरीचा आंबा, कोल्हापूरचा गूळ, नाशिकचे कांदे, ठाण्याचे मिलेट्स, पालघरचे चिकू. तर यासाठी मी जिल्हा समन्वयक म्हणून आपल्याला ही सगळी माहिती देत आहे. यासाठी कागदपत्र आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, प्रोजेक्ट रिपोर्ट, पत्ता, पुरावा, उद्यम नोंदणी, GST सध्या नवीन उद्योगांना लागणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नये. तुम्हाला उद्योग सुरू झाल्यानंतर तुम्ही GST वगैरे घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पुढील उद्योग हा चांगल्या मोठ्या प्रमाणात करता यावा. तुम्हाला अन्न प्रक्रिया, व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग आणि ब्रँडिंग याकरता प्रशिक्षण दिलं जातं आणि हा संपूर्णतः अर्ज हा मी जिल्हा समन्वयक म्हणून तुम्हाला सांगेन की ह्या हँडहोल्डिंग सपोर्टेड म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे. तर हा पूर्णपणे ऑनलाईनच प्रपोजल जाणार. तुम्ही डायरेक्ट प्रपोजल टाकलं तर ते पुढे जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला थांबून राहावं लागेल. प्रक्रिया 8 दिवस ते 10 दिवस मध्ये ही खरी पूर्ण होते. परंतु मी ठाणे आणि पालघर आणि मुंबईतून तुमची जिल्हा समन्वयक म्हणून विनंती करेन की आपण त्यासाठी माझ्याशी संपर्क केला तर मी तुम्हाला या संपूर्ण स्कीमसाठी मदत करू शकेल. पूर्णपणे प्रोजेक्ट रिपोर्ट, कोटेशन्स वगैरे कसे आणावे, काय आणावे, उद्योग व्यवसाय कसा उभारावा, त्याची उभारणीच्या मागे आपलं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, जागा किती लागेल, कशी लागणार, याविषयीची संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि सगळ्यांना विनंती आहे की आपलं अकाउंट हे बँक अकाउंट हे गव्हर्मेंट बँकांमध्येच असलं पाहिजे. उदाहरणार्थ SBI, कॅनरा, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, IDBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, कॅनरा बँक अशा माध्यमातूनच आपली बँकांमधून जर बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया
इथं जर आपले अकाउंट्स असतील तर आपल्या उद्योगधंद्यापासून 100 किलोमीटरच्या आतमध्ये ती बँक असावी आणि तिथून आपण लोन घेऊ शकतो आणि त्यांचंच अकाउंट देऊ शकतो. एका वेळेस 2 बँकांचे आपण देतो. एकदा जर एखाद्या बँकेने रिजेक्ट केलं काही कारणास्तव तर आपल्याला दुसरी बँकसुद्धा त्यामध्ये टाकावी लागते. त्यामुळे दुसऱ्या बँकेचासुद्धा IFSC कोड देणं गरजेचं आहे. ईमेल ID, पासवर्ड वगैरे ईमेल ID आणि तुमचं स्वतःचं जागेवरचा पुरावा लागणार. त्यासाठी तुम्हाला मी संपूर्णतः गाईड करेन. अलका देवरे, महाराष्ट्र माझा यांच्या माध्यमातून मी बोलत आहे. आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि सगळ्यांचे मी आभार मानते. धन्यवाद.